सध्या बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वेगवेगळे वळण येत असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर गंभीर आरोप केले। हा वाद सुरू असताना आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली। सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्तन आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्त्यांनी केली। सुरेश धस यांनी कलावंत जगाचा अपमान केला, सभापतींनी याची दखल घ्यावी, आमदार सुरेश धस यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी देखील त्यावेळी त्यांनी केली। सुरेश धस हेच इव्हेंट करतात, त्यांच्या मोर्चात वंजारी समाज नाही अशी देखील टीका त्यावेळी त्यांनी केली। तर धनंजय मुंडे आणि पोलीस यांच्यावर दबाव आणण्याचं काम देखील सुरेश धस करताना दिसतात। कायद्याने न्याय द्या, कोणालाही आरोपी करा असं नाही, तपास व्यवस्थित सुरू आहे असं देखील म्हणाले। पावशेर जरांगे देखील तिथे जात आहेत, त्यांना अभ्यास नाही अशी देखील टीका त्यावेळी मनोज जरांगे पाटलांवर त्यांनी केली। तर संजय राऊतांवर बोलताना म्हणाले, संजय राऊत यांची मुंडेंबाबत नाव घेण्याची हिंमत नाहीये, हा मोर्चा दबाव मोर्चा आहे अशी देखील टीका त्यांनी केली। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली, त्याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी देखील त्यांच्यावर आरोप केले। अंजली दमानिया कोणाच्या मोरक्या म्हणून काम करत आहेत का, त्यांनाच कसा मेसेज येतो? अंजली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या नाही, खरे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आहेत असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। तर अंजली दमानिया यांच्या ठिय्या आंदोलनात 5 कार्यकर्ते नसतील, धनंजय मुंडे यांच्यासाठी संविधान क्रांती मोर्चा निघणार असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात आता उडी घेत नव्या वादाला तोंड फोडले।